संगीता, हा काय झालं असं का तोंड पळून बसली तू? काय नाही. अगं अर्धा तास झाला येऊन आपण इथं उभं राहिलो, एक शब्द बोला ना तू. काय झालंय? माझ्या दादा वहिनीने आपल्या लग्नाला नकार दिलाय. का? कारण तुझी जात वेगळी आहे. मी जात बघून तुझ्यावर प्रेम केलंय का? हे मला कळतंय रे, त्यांना थोडंच कळतंय. मला ना हेच कळत नाही, हे जातीचं लचांड कधी संपणार आहे ना काय माहिती. आपला त्यात काही संबंध पण नाहीये. आपलं प्रेम पण खरं आहे रे. तर काय करा, एक काम करू, आपण आपलं प्रेम सिद्ध करून दाखवू तुमच्या घरच्या समोर. तुझ्या दादा वहिनीला आपण दाखवून देऊ का आपण दोघं आयुष्यभर राहायला किती समर्थ आहे आणि किती सक्षम आहे का नाही? हो बरोबर आहे. मी आता तुझ्यासोबत येतो तुझ्या घरी आणि तुझ्या दादा वहिनीला समजून सांगतो. तू समजून सांगणार आहेस? हा, कारण हे पाऊल उचललं ना तरच आपलं लग्न ठीक आहे. नको. हे बघ, काही होत नाही, मी सगळं समजावतो त्यांना आणि मला माहिती त्यांना मान्य होणार, ते समजणार. नको अरे, मला भीती वाटते. अगं मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. हा, फक्त माझ्यासोबत राहा, मी दादाला वहिनीला व्यवस्थित समजावं. मी कायमच तुझ्या सोबत आहे. म्हणून तुम्हाला काय भीती नाहीये. बर चल, आपण घरी जाऊ आणि बोलू तुझ्या दादा वहिनीशी. चल चल. चल ना. नको, मला भीती वाटते. अगं काय व्हायचंय त्याच्यात, आपलं प्रेम खरं आहे ना. हा मग भ्यायची काही गरजच नाही ना. पण माझे दादा वहिनी नाही समजू शकत रे. अगं असा कोणताच माणूस नाही का ज्याला समजून सांगितलं समजत नाही. आपण व्यवस्थित प्रेमाने समजून सांगायचं, ऐकणार ती. आणि तुला मगाशी म्हणलं ना, मला पक्की खात्री आहे का तुझे दादा वहिनी आपल्या लग्नाला परवानगी देणार. तू फक्त चल, आपण दोघं बोलू. चल चल चल, नको टाइमपास करू, चल चल चल. अगं चल ग. नाही नाही, अहो असा हातावर हात धरून नाही बसावं लागणार, काहीतरी हालचाल करावंच लागेल. अहो आपल्या ताई कधी उलटून न बोलणार आहे, डायरेक्ट बोलायला लागल्यात. जास्त लाड दिला ना मी तिला. अहो पण असं गप्प बसून चालेल का? तुम्हाला माहिती आपल्या ताई अशा नाहीयेत, त्या पोरानेच काहीतरी भरीच पाडला असणार आहे. तिनेच केलं असणार आहे. अहो काहीतरी अभद्र होण्याच्या आधी ना आपल्याला चांगलं स्थळ बघून आहे ना ताईचं लग्न लावून दिलं पाहिजे, ते पण 8 दिवसाच्या आत. बघ तुम्ही चांगलं स्थळ कुठेतरी. दादा नमस्कार. कोणी? मी प्रेम करते. बाई आता पर घरापर्यंत घेऊन आली का तू? अरे कोण, कुठला हा जातीचा, कुठल्याही माणसं तू प्रेम करशील आम्हाला ती मान्य आहे का? ताई तुम्हाला मगाशी सांगितलंय ना. दादा वहिनी चिडू नका, मी काय म्हणतोय पहिल्यांदा तेवढं ऐकून घ्या. ए बाबा, तू आता आमच्या मध्ये नको पडूस आणि तू आम्हाला शिकवायला लागला का? बघा तुमच्या दादासमोर कसं तोंडवर करून बोलतोय तो. नाही नाही, ते फक्त तुम्हाला समजवायचं काय समजायचं आम्हाला कळत नाही? आम्ही लहान आहेत, लहानाची मोठी तुला केलंय ना आम्ही, का आम्हाला ते बी कळत नाही? अहो तुमच्या दादासमोर तुम्ही याची बाजू घेताय. दादा तुम्ही केला असेल तिच्यावर संस्कार, तिला केला असेल लहानाचं मोठं, पण प्रेम करतो आम्ही दोघं एकमेकांवर. म्हणजे आम्ही नाही प्रेम करत का त्यांच्यावर? करता, मी असं म्हणत नाही, पण आमचं लग्न लावून दे एवढंच फक्त मला म्हणा. लग्न लावून दे? लग्न लावून दे, लायकी का तुझी आमच्या समोर उभा राहायची? समाजाचा तरी विचार करा. अहो आम्हाला समाजात राहू तरी देतील का लोक? आणि ताई, अहो काय कमी पडलं? आई वडील गेल्यानंतर ना तुमच्या दादाने तुम्हाला कसं लहानाचं मोठं केलंय. बहिणीसारखं नाही, लेकीप्रमाणे जीव लावलाय. आणि तुम्ही आज आलेल्या पोरासाठी तुमच्या भावाचा विचार पण करीना. तुम्ही तिला एवढं का बोलताय? एवढं नका बोलू. आमची ती, आम्ही बोलू. वहिनी, पण प्रेम जातीने नाही ना केलं जात. आमची मन जुळली म्हणून आमचं प्रेम जुळलं. आम्हाला विचारून प्रेम केलं का? हेच ऐकायचं होतं का आम्हाला? नाही. अरे याची लायकी का मला बोलायची? अहो ताई तुम्हाला माहिती ना, समाजात राहायचं म्हणल्यावर ते जात बीत बघावंच लागते. अहो ह्याची जात आणि आपली जात जमणार आहे का? समाजातले लोक शेण घालतील ना तुमच्या दाताच्या तोंडात, आणि मी ते नाही बघू शकत. वहिनी 2 मिनिट फक्त ऐकून घ्या दादा. हे बघा, मी कोणत्या जातीत जन्माला लावलं हे काय मला जन्मापासून माहित नव्हतं. आणि माझं जाऊन द्या, ज्यावेळेस तुम्ही जन्माला आले त्यावेळेस तुम्हाला माहित होतं का तुम्ही कोणत्या जातीत आहेत? ए बाबा,
हे असले डायलॉग आहेत ना आमच्या पुढे नको मारूस. हे पिक्चर मध्ये शोभून दिसतं. अहो आणि आम्हाला तुमचं हे मान्य नाही. अहो आपण 21व्या शतकात येत, तुम्ही काय जातीचा याचा त्याचा तुला सांगितलं कळत नाही का? ओ काय बघत बसले तुम्ही? ए थांबून घेतो निघ. परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. तुला आत्ताच सांगतो मी, मला हे मान्य नाही आणि मला हे जमणार बी नाही. ताई उगाच ना तुमच्या दादांचा राग वाढण्याच्या आधी ह्याला इथून जायला सांगा. 2 मिनिट बघ. नाही ऐकायचं, जा इथून. दादा प्लीज. ऐकणार नाही. आणि 8 दिवसात ना बघतो मी चांगलं स्थळ. अहो 8 दिवसात काय तुम्ही आता तुम्हाला ना हाताबाहेर चालली गोष्टी लवकरात लवकर स्थळ बघा आणि लवकर लग्न करून टाका. काय तोंड बघत बसला? अहो काय तुम्ही हाकला नाही इथून. जा, कळतंय का तुला? जातो. हेच दिवस दाखवायचे राहिले होते. हो काय फार डायरेक्ट घरापर्यंत आणले पोरग. मला ती भीती वाटायला लागली. तुम्ही लवकर काय तो निर्णय घ्या बाई. सुनील अगं काय टेन्शन घेऊ नको. अगं दादा फक्त आता रागात आहे. आपण त्यांना उद्या परत समजवायला येऊ आणि परत समजतील ते. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. घेऊ नको. सुनील ऐकून घे. माझ्या दादानी आणि वहिनीनी मला लहानपणापासून सांभाळलंय रे. मला त्यांनी आई वडिलांचा सहारा दिलाय आणि मी माझ्या दादाचा अपमान होईल असं कोणतंही काम नाही करू शकत. बघ त्याला आपलं लग्न नाहीये ना मान्य, मग मी पण नाही करू शकत. कारण की माझ्या दादाचा अपमान जर झाला ह्या समाजात तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकत. अगं पण आपलं एवढं मोठं प्रेम, आपलं स्वप्न, आयुष्य. मला सगळं मान्य आहे. आपलं एकमेकावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आता पण आहे पण आणि राहणार सुद्धा आहे. हा मग पण मी खरंच माझ्या दादा आणि वहिनीचं मन कधीच नाही दुखवू शकत. त्यांच्या मनाविरुद्ध मी कधीच हे लग्न नाही करू शकत. प्लीज तू मला समजून घे. ठीक आहे. तुला तुझं दादाचं मन राखायचं आहे ना, राख. मी तुला काय अडवणार नाही. पण माझं प्रेम खरं होतं. माझं पण होतं आणि राहणार. तू कर, दादा दादा म्हणाल तिकडे लग्न कर. मी येतो. अरे काय? संगीता, तुला काल सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली ना तू? हो रे, मी सगळी तयारी आहे ना करून बसलीये. फक्त राहिला आता विषय घरच्यांचा. तर घरचे ना आता सगळे घरात आहेत. ते संध्याकाळी ना बाहेर जातील. मग मी काय करते, सगळी तयारी करते आणि तुला फोन करते. आता काय, आता आपण काय कुणाच ऐकायचं ना. आता डायरेक्ट आपण पळून जायचं आणि पळून जाऊन लग्न करायचं. तेव्हाच आपलं लग्न होणार आहे. ते तर आहेच रे. आणि तुला माहितीये का, काय? मी ना माझा राणीहार आहे हा. का तो घेतलाय सोबत. कारण की तो घरच्यांनी माझ्यासाठी केलाय ना, मग तो मी कसं सोडून. अरे हे एकदम मस्त केलं तू. हा आडीनाडीला उपयोगाला पडेल. बर, हो. मी तुला फोन कर, मला मी लगेच गाडी घेऊन येतो. लगेच आपण सटकू. चालेल, मी हा? फोन करते तुला. बरं, आता कोणाला संशय येणार नाही असं परत वापस जा. हा चालते. हा, मी बी इकडे जातो. फक्त मला फोन करतो. हो हो हा? करते मी. जा, बाय बाय. बाय बाय. हॅलो. अरे ये ना लवकर, घरचे सगळे गेलेत बाहेर, कोण नाही घरी. लवकर ये. हा लवकर ये तू. संगीता, आला का? चल लवकर. चल चल चल, बस बस. अरे किती वेळ? अगं काय सांगू तुला, झालं उशीर. ह्याला त्याला करीत उशीर झाला. बस लवकर. आता घरच्या आल्यावर प्रॉब्लेम नाही होणार का? नाही काय होणार. आता आपलं लग्न होणार म्हणजे होणार. बस लवकर. चल. सुनील, काय काय झालं? अगं काय झालं? चल ना. अगं कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. बस लवकर, जाऊ लवकर गावाच्या बाहेर. सुनील मला असं वाटतं नको आपण जायला. काय?
अगं इथपर्यंत आलोय, आता फक्त गावाच्या बाहेर जायचं, एक आपलंच जग आहे मग सगळं. नको, मला नाही यायचं रे. तुला काय बोलते तू, कळतंय का? आपलं सगळं ठरलंय संगीता, आपण पळून जाऊन लग्न करणार आहे. मला माहिती आहे आपलं सगळं ठरलंय, पण मी माझ्या घरच्यांच्या नावाला कसं कलंक लावू शकते? अगं मग कसं करायचं? नाही रे, मला माझ्या आई वडिलांनी, दादानी, वहिनीनी मला लहानपणापासून इतका जीव लावलाय, एवढं थाटामाटात मला मोठी केली, इतकी आनंदात ठेवली, आणि आज मी त्यांच्या इज्जतीला मी कशी काय डाग लावू शकते? भले बघ आपण दोघं इथून जाऊ, पण माझ्या परिवाराला आहे ना या समाजात तोंड दाखवायची सुद्धा जागा नाही राहणार रे. लोक त्यांच्या तोंडात ना शेण घालतील. हे बघ संगीता, इमोशनल होऊ नको. अगं एकदा का आपण लग्न केलं का घरचे सगळं मान्य करणारच आहेत. मग हा विचार तू आत्ता का नाही करत आहे? कारण नंतर तर घरचे मान्य करणारच आहेत ना. अगं मग आता आपण नुसतं त्यांना म्हणलो आमचं लग्न लावून द्या, तर ते नाही लावणार. पळून जाण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं. हे बघ सुनील, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत, पण ना घरचे जवळ मंजुरी देत नाही ना तवर हे लग्न नको आपण करायला ना पळून जायला. हे पाऊल मी नाही उचलू शकत. प्लीज तू पण विचार कर. काय तू मला तर डोकं चालना झाले, काय करावा. तुझा काय निर्णय? मी नाही करू शकत. ठीक आहे, तुला जर तुझ्या घरच्यांची, तुझ्या आई वडिलांची इज्जतीची एवढीच पर्वा आहे तर मी कोण आहे तुला थांबवणारा? कोणच नाही. ठीक आहे, तू जा तुझ्या घरच्यांकडे. काय होईल ते होईल, बघू आपण भविष्यात. आपलं झालं तर ठीक, नाही तर नाही. जातो. मस्त वारं सुटलंय आता. सुनील, हा बोल. मला तुझ्यासोबत एक गोष्ट बोलायची होती. बोल ना, काय सिरियस आहे का असं? सुनील, तुला माहिती आहे का रे, मागच्या आठवड्यात नारायणगावमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथं ना मी यायचं म्हणाले होते, तर तू मला त्याच्याबद्दल काही कळवलंही नाही आणि घेऊन सुद्धा नाही गेला. का रे, तुला मला घेऊन जायची लाज वाटते का? अगं संगीता, तसं काही नाही. तो आमचा मित्रांचा कार्यक्रम होता, तिथं कोणच मुली नव्हत्या आणि म्हणून सांगितलं नाही. त्यात एवढं काय मोठे तवा. मोठं मोठं नाही रे. आणि तुला तिथं सगळ्यांनी विचारलं तुझ्या गर्लफ्रेंडबद्दल, तर तू काय सांगितलंस? मी सिंगल आहे. अगं मी काय म्हणलं, तसं गंमत केली तिथं फक्त मी. एवढं काय त्यात सिरियस घेते तू? गंमत? तुला माझ्या भावना गंमत वाटतात का रे? संगीता, हे बघ, तू लई ओव्हर रिॲक्ट करते. एवढं करायची गरज नाहीये त्याला, कळलं ना? तू सगळ्या गोष्टी इतक्या हलक्या फुलक्यामध्ये घेतोस. अरे कधीतरी गंभीर व्हावं लागतं रे. काय चुकलं माझं? मी तर फक्त मस्करीच केली होती ना, पण तिच्यासाठी ते एवढं महत्वाचं होतं. कदाचित ती योग्य असेल, पण तिला पण तेवढं समजायला पाहिजे होतं ना. हॅलो, मी तुला समजून घेतलं, पण तुझ्या आयुष्यात माझं काय स्थान आहे हे तू स्वतःला विचारून बघ एकदा. हॅलो. खूप मोठी चूक केली मी. संगीता, बोल. मला कळतंय की मी चुकीचं वागलोय. मी तुला कमी महत्व दिलं आणि ते चुकीचंच होतं, पण मला त्या चुकांची उपरती झालेली. मला माफ कर. सॉरी.
सुनील, सॉरी बोलणं पुरेसं नसतं रे. भावना समजून घेणं गरजेचं असतं. संगीता, तुला खरं वाटणार नाही, कालपासून मी फक्त तुझाच विचार करतोय, आणि ते पण दिवस रात्र. पण मी आता बदलायचं ठरवलंय. मी आता पहिल्यासारखं काहीच करणार नाही. मी जर कुठं बाहेर जायचं म्हणलं ना, तर तुला मी हक्काने सोबत घेऊन जाईल आणि हक्काने सांगेल ही माझी बायको, आणि मला कधीच तुझी लाज वाटणार नाही. सुनील, आपलं नातं ना तू आणि मी एवढंच नाहीये, ते आपलं असायला हवं. ते कळतंय मला संगीता. मी फक्त मस्करी केली होती, पण मला नव्हतं माहिती ती मस्करी तुला एवढी लागल. मी त्याचा कधी विचारच केला नाही. सुनील, आपण जर एकमेकांना समजून घेतलं ना, तर आपलं प्रेम टिकल, आणि प्रेम हे समजुतीवरच टिकतं. आणि हा तुझा धडा मी आयुष्यभर लक्षात ठेवल. चालत. अक्षा, हा, तुला एक गोष्ट बोलाय म्हणतो रे, पण कसं बोलू तेच कळा ना. अरे बोल ना, त्याच्यात काय एवढं. मला तुझी बहीण आवडायला लागली रे, पण हेच कसं सांगू ते कळत नव्हतं मला. अरे तू काय येडा बिडा झाला का काय? हा, ती सगळ्या गोष्टी इथंच थांबव. कसं आहे, तू तिला आवडत नाही ना, तिच्या मनात तुझ्याविषयी काय आहे की नाही हे बी बघावं लागेल का नाही. पण मला एक गोष्ट, सिरियस आहेत का? अरे बाबा, मी लई सिरियस आहे तिच्याबद्दल. माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे ना, का तुला काय सांगू. फक्त मला एवढा प्रश्न पडलाय का तिचं माझ्यावर प्रेम असेल का, म्हणजे ती माझा विचार करत असेल का. मी काय म्हणतो आदिती, ऐक. हा बघ, पहिलं तू तिला चांगलं ओळख, तिला समजून घे. हां, तिला काय आवडतं नाही, मग तू त्याच्यानंतर विचार कर या गोष्टींचा. हा बघ, मला माहिती आहे तू चांगला मुलगा आहे, तू माझा मित्र आहे. त्यात काय विषय नाही, पण आधी विचार कर या सगळ्या गोष्टींचा. अगं काय करतेस इथं? अगं काय नाही, हे काय इथं मोटरीपाशी थांबले, पाणी कळाचं सोडतात म्हणे, हे कुठे गेल्यात काय माहिती चालू करायचं तर. बरं ते जाऊन दे. ऐक ना, मला तुझ्यासोबत एक बोलायचं होतं. अगं बोल की पण. मला ना रोहन खूप आवडतो अगं. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्याची राहण्याची स्टाईल खूप आवडते, माहिती आहे का मला. पण मला हेच कळत नाही की खोलवर जावं की नको. हे बघ संगीता, आता तुला कसं सांगू ग, तू माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते. तुला माहिती आहे ना ते पोरगं कसं आहे. अगं तुझ्यापासून लपून नाही, अख्या गावाला माहिती आहे ते. त्याचं सिगरेट वळणं, दारू पिणं, अगं हे रोजचं झालंय ग. आणि त्याच्या घरचे पण त्याला वैतागलेले आहेत. आणि नुसतं वरच्या राहणीमानाला भाडून नको जाऊस तू. हे बघ, तू माझी मैत्रीण आहे म्हणून मी तुला सांगते, त्याच्यात गुतायचं का नाही गुतायचं हे तुझं तू ठरव आता. मला सगळं माहिती आहे ग, आणि सगळं कळतंय पण तो एक वेगळाच आहे ग. मला फक्त त्याचं प्रेम दिसतं, आणि त्याची राहण्याची स्टाईल खूप इंटरेस्टिंग आहे अगं. तो त्याचं प्रेम नाही, तुझं प्रेम दिसत असेल. हे बघ, मी तर तुला सांगण्याचं काम केले, बाकी आता तुझ्या आयुष्याचा निर्णय. तुला त्याच्यात गुतायचंय का नाही हे तुझं तू ठरव. बाकी दुसरं काही सांगू मी तुला. बरं जाऊ दे, नको लय लोड घेऊ. मी पाहण्याची वाट बघते अगं. ह्यांना बघून येते मी. आपण नंतर बोलू. हा बरं चालतंय. हा, जा मग. संगीता, हा, इकडे बघ. अगं मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. लय दिवसापासून मनात होतं, पण कसं बोलू कळत नव्हतं. बोल ना, काय बोलायचंय? मला तुला आवडते. काय? हा, मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल. हे बघ सुनील, तू एक चांगला माणूस आहेस, पण माझं प्रेम ना रोहनवर आहे, आणि तो एक वेगळाच आहे. रोहनवर? हो. अगं तू गावातला एक नंबरचा व्यसनी पोरगा आहे. त्याचं आयुष्य अगोदरच बरबादीच्या मार्गावर चालले. तू गुंतू नको त्याच्यात. हे बघ सुनील, मला माहित आहे ते, पण तरीही काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या मनातून जातच नाहीये. आणि हे बघ, त्याचं जगणं जरी वेगळं असेल ना, तर तो एक माणूस म्हणून ना खूप चांगला आहे. अगं थोडा विचार कर. अगं ऐक,
संगीता. हे बघ सुनील, तिला जरा समजून घे आणि तिला समजून घेण्यासाठी तुला वेळ द्यावा लागेल. हा बघ, कदाचित तिला तू नसन आवडत, पण जाऊ दे, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. नाही नाही, मी कशाला मला त्रास करून घेतोय. फक्त असं वाटलं तर बाबा संगीतासारखी पोरगी आपल्या आयुष्यात झाली तर आपलं आयुष्य सुखकर होईल. एकच इच्छा होती, ती फक्त आयुष्यात पाहिजे. हे बघ, ती इच्छाच राहिली. बरोबर आहे रे तुझं, पण काही गोष्टी तिला ओळखायला समजून घ्यायला जरा वेळ लागेल ना. आणि हे बघ, ते काही हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि जरा मन शांत ठेव, होईल सगळं सुरळीत. बरं, मी म्हणतो चल. रोहनचं माझ्यावर प्रेम नव्हतं, मला सगळ्यांनी सांगितलं, पण उशिरा का होईना मला ते समजलं. ते प्रेम नव्हतं, फक्त तेवढ्यापुरती एक आकर्षण होतं. आणि सुनीलचं माझ्यावर प्रेम होतं. त्याचं जे वागणं, बोलणं, माझी काळजी करणं, खरंच सुनीलचं माझ्यावर खरं प्रेम होतं.